श्री गणेशाय नमः. जेमस्टोन, रत्न किंवा खडे हे राशीनुसार आपण यूज करतो किंवा वापरतो. ती व्यक्ती आहे तो पर्सन, याची रास ही कुठली आहे. जसे की चालू नावाच्या अक्षरावरून रास ही वेगळी असते. त्यानंतर चंद्र रास ही वेगळी असते. त्यानंतर जन्मपत्रिकेमध्ये लग्न राशी ही वेगळी असते. त्यामुळे हे जे राशी आहेत ह्या वेगवेगळ्या येतात. त्यामुळे आपली रास एक्झॅक्टली कुठली रास आहे हे महत्त्वाचे आहे आणि त्यानुसार आपण कुठल्या प्रकारचा स्टोन किंवा रत्न हे वापरावे हे त्यावरती डिपेंड असते. त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे बरेचसे लोक हे कुठल्याही व्यक्तीने कुणीही सजेस्ट केले तर वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टोन आहेत किंवा खडे आहेत हे हातामध्ये किंवा बोटामध्ये रिंगमध्ये वापरतात. जे रत्न आहेत किंवा हे जे खडे आहेत हे खरे आहे की खोटे आहेत हे याचा पण ते विचार करत नाही. बरेच खोटी की खरी रत्न वापरण्या अगोदर जे तज्ज्ञ ज्योतिष आहेत किंवा रत्न तज्ज्ञ आहेत, ॲस्ट्रोलॉजर्स आहेत, यांच्या माहितीने यांच्या सल्ल्याने ॲडवाईसनेच रत्नाचा वापर करावा. आपल्यामध्ये जी काही ऊर्जा किंवा जी काही एनर्जी आहे, जिची आपल्यामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये कमतरता आहे, उणीव आहे, ती वाढवण्यासाठी इन्क्रीज करण्यासाठी मदत करते. जसं की सपोज एक्झाम्पल्ससाठी जर एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर सेल्फ कॉन्फिडन्स, विल पॉवर गोष्टींची कमतरता असेल तर यामध्ये बरेचसे जे लोक आहेत हे माणिक किंवा रुबी यासारखे स्टोन वापरण्याचा सल्ला देतात. किंवा मंगळसाठी जो मार्स प्लॅनेट आहे यासाठी कोरल किंवा मुंगा हा वापरण्याचा सल्ला दिला जातो. जिथे पर्सनमध्ये एनर्जीची कमतरता, डिसिजन घेण्याची क्षमता कमी आहे, आत्मविश्वासाची कमी आहे, अशा प्रकारे जे स्टोन आहेत मुंगा ते वापरण्याचा सल्ला दिला जातो. जसं की एक्झाम्पलमध्ये जर आपली सिंह राशी आहे तर मग तुम्ही माणिक वापरू शकता. जर मेष राशी आहे, वृश्चिक राशी आहे, यासारख्या राशीत जो सौम्य आहे मंगळ, याचा अडचणी व्यवसायात प्रगती होण्यासाठी मुंगा किंवा रेड कोरल वापरण्याचा सल्ला दिला जातो. मिथुन किंवा कन्या राशीचे जे व्यक्ती आहेत याच्यासाठी पन्ना किंवा व्यवसायात नोकरीमध्ये प्रमोशन होण्यासाठी पन्ना यासारखे रत्न किंवा खडे वापरण्याचा सल्ला जनरली दिला जातो. शिकर किंवा कॅन्सर राशी आहे यांच्यासाठी पर्ल किंवा मोती, जनरली ज्यांचे कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही, मानसिक ताणतणाव, मानसिक टेन्शन, चिंता, एकटेपणा वाटणे, डिप्रेशन यासारखे, मन बेचैन असेल, उदास असेल, कामामध्ये लक्ष लागत नसेल, त्याच वेळा मोती वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ऋषभ आणि तुला
शुक्र ग्रहाचं स्टोन म्हणजे हिरा किंवा डायमंड. मकर कुंभ राशी किंवा शनी ग्रहासंबंधी प्रॉब्लेम्स, प्रोफेशनमध्ये प्रॉब्लेम्स, विवाहासंबंधी प्रॉब्लेम्स यासारख्या वेगवेगळ्या समस्या ज्या की सॅटर्न किंवा शनी रिलेटेड असतील यामध्ये नीलम वापरण्याचा ॲडवाईस केलेला आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे की आपली राशी किंवा राशी स्वामी हा कुठला आहे आणि त्याची जन्मपत्रिकेमध्ये कंडिशन म्हणजे तो कुठल्या कंडिशनमध्ये आहे, कुठल्या घरामध्ये आहे, त्याच्यावरती कुठल्या ग्रहांची दृष्टी आहे, कुठल्या ग्रहांसोबत तो आहे, या सर्व गोष्टींचा स्टडी किंवा अभ्यास करणे यामध्ये फार महत्त्वाचे असते. आणि त्यानुसारच जो काही रत्न किंवा जेमस्टोन आहे तो वापरणे महत्त्वाचे, ज्यामुळे आपणास पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात, अदरवाईज आपणास निगेटिव्ह रिझल्ट्स येतात किंवा नकारात्मक रिझल्ट्स येतात. जसे की जस्ट आपण एक्झाम्पलसाठी ग्रहासाठी मुंगा, जसे की बऱ्याचशा वेळेस मेष किंवा वृश्चिक राशीचे मुंगा किंवा रेड कोरल वापरतात, पण यांचा जो लॉर्ड आहे, स्वामी आहे मार्स, मंगळ, हा जन्मपत्रिकेमध्ये कुठल्या कंडिशनमध्ये आहे, कुठल्या हाऊसमध्ये आहे हे महत्त्वाचे आहे. जर आपण मुंगा वापरतो आहे मार्स हा 7th हाऊसमध्ये जर प्रेझेंट आहे, 7व्या घरामध्ये, सप्तम हाऊसमध्ये आहे, तर सप्तम हाऊसमध्ये म्हणजे थोडक्यात आपण इथे काय करतो आहोत, मार्सची एनर्जी इन्क्रीज करतो आहोत, ऊर्जा वाढ. जे पार्टनर आहे किंवा जे लाईफ पार्टनर आहे, हजबंड वाईफ यांच्यामध्ये क्लॅशेस होऊ शकतात, वादविवाद होऊ शकतात. हे जस्ट एक सिंपल एक्झाम्पल आहे. अशा प्रकारे त्याचे निगेटिव्ह किंवा याचे दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा जो स्टोन आहे किंवा रत्न आहे हे वापरण्या अगोदर योग्य ते मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्या ॲडवाईसने, सल्ल्याने जेमस्टोन वापरणे हे महत्त्वाचे असते.